काय झालंय? मी माझ्या हाताने पाणी पाजलं नसलं पाजलं तर तुला काय बी झालं नसतं. काय झालं हे सगळं? तुम्ही ठीक तर आहात ना? हा, मी ठीक आहे, पण या लोकांनी पाणी पिलं आणि बेशुद्ध झाले. भीम गेलाय डॉक्टरकडं, तो डॉक्टरांना घेऊन येतच असेल. डॉक्टर साहेब, वॉट बॉय, चाय. आता नाही, लवकरच तळ्याजवळ जायचंय. तिथे काही लोक बेशुद्ध झालेत आणि बाहेर कोणी उभं आहे. माहितीये, त्यांचे नाव रमाबाई आणि भीमराव आहे. चाय पिया, आपण बोलूया. पण डॉक्टरांना आधी पेशंटनं बघायला हवं. तुम्ही कदाचित मला ओळखत नाही. मी तुम्हाला चाय ऑफर करत आहे, पिऊन घ्या, नाही तर तुमची नोकरी सुद्धा जाऊ शकते. पण सर, तुम्ही मला थांबवत का? फक्त तुम्ही चहा प्या, सगळं सांगतो. सर, तो भीमराव बाहेर वाट बघतोय. त्याचा सुद्धा उपाय सांगतो. सिट डाऊन डॉक्टर. डॉक्टर साहेब तर म्हणाले होते औषधं घेऊन येतील. इतका वेळ झाला, अजून आले का नाहीत? जाऊन बघायचं काय? चल. थांबा, डॉक्टर साहेबांनी औषध दिलंय. बेशुद्ध सगळ्या माणसांना पाजा, 1-2 तासात शुद्ध येईल त्यांना. पण डॉक्टर साहेब कुठे आहेत? ते अचानकपणे केस आलीये, ते तिथेच आहेत. तुम्ही हे पाजा, फरक पडेल. पण ते का नाही आले? ते आता एका अर्जंट ऑपरेशन मध्ये आहेत. ऑपरेशन संपल्यानंतर लगेचच येतील. तुम्ही हे पाजा, उगाच उशीर नको व्हायला. हो, येतील ना डॉक्टर साहेब? हो, नक्की येतील. तू हे घे, चल. छोट्या जातीचा तो भीमराव मोठ्या जातीच्या लोकांशी भांडतो, सत्तेला सुद्धा आव्हान देतोय, आणि त्याच्या पुढे तो मला सुद्धा काही किंमत देत नाही. सांगा, हे चुकीचं आहे ना? हे चुकीचं आहे ना त्याचं सत्य? हो, अगदी चुकीचं आहे. तुम्ही तर सरकारसाठी काम करता ना, म्हणजे आमच्यासाठी काम करता. त्यामुळे तुमची एवढी जबाबदारी ठरते की तुम्ही त्याला धडा शिकवण्यात आमची मदत करा, म्हणजे त्याची निष्ठा देशाच्या लॉ अँड ऑर्डर वर बनू शकेल. पण सर, तुम्ही औषधाऐवजी पाणी पाठवलं. तिथे भीम आणि रमा त्या बेशुद्ध लोकांना पाणी पाजत असतील. अशामध्ये त्या निष्पाप लोकांचा जीव जाऊ शकतो. ही तर आणखीनच चांगली गोष्ट आहे. डॉक्टर साहेब, 2-4 बळी तर मिळालेच पाहिजे, गरजेचे आहे. तुम्ही कशाला वैतागताय मोठे साहेब? तुम्ही चहा घ्या. डॉक्टर साहेबांनी औषध दिलंय, सांगितलं की समद्यांना पाजून द्या. पाजा? डॉक्टर साहेब कुठे आहेत? ते का नाही आले? ते येतीलच. ते म्हणाले की कुठल्या तरी ऑपरेशन मध्ये आहेत. ऑपरेशन संपून इथेच येणार आहेत. ठीक आहे, मग समद्यांना औषध पाजूया. आधी दीपकला पाज लवकर. येतो मी डॉक्टर साहेब. जेवढं टाळू शकता तेवढंच टाळून द्या. जा त्या तळाजवळ आणि काही वाईट औषध देऊन टाइमपास करा.
2-3 तासामध्ये औषध त्याचा परिणाम दाखवेल आणि ज्या ज्या लोकांनी ते पाणी प्यायला आहे ते मरून जातील. आमचं काम होऊन जाईल. संपलं. डॉक्टर साहेब, आम्ही देखील निघतो. मी येतो. महत्वाचं यंत्र आणि औषधं घेऊन येतो. डॉक्टर साहेब लवकर या. डॉक्टर साहेबांनी हे औषध दिले. हे बेशुद्ध झालेल्या सगळ्यांना हे औषध पाजा. 1-2 तासांनी शुद्धीवर येतील. पण डॉक्टर साहेब कुठे आहेत? ते अचानकपणे केस आली, ते तिकडेच आहेत. तुम्ही हे पाजा, फरक पडेल. काहीतरी गडबड आहे. विचित्र वाटतंय. नरोत्तम जोशीचं घड्याळ इथे. याचा अर्थ हे सगळं रमा, चल इथून लवकर. या औषधाचा काही उपयोग होणार नाही. काय? कुठल्याही परिस्थितीत ह्यांना उचलून आपल्याला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल. हे तुम्ही काय बोलताय भीमभाऊ? वहिनी, मी सगळं तुम्हाला नंतर सांगेन काय होतंय आणि काय झालंय. आधी विश्वास ठेवा. ह्या सगळ्यांना उचलून लवकरात लवकर हॉस्पिटलला जावं पण लागेल. या समद्यांना कसं घेऊन जायचं? माहित नाही बाबा, पण काही ना काही करून न्यावंच लागेल. असे कसे? काय असा कसा बोलतोयस तू? म्हणजे या तळ्याजवळ कोणती बैलगाडी, एखादा टांगा, एखादी हातगाडी काही येऊ शकत नाही का इकडे? तर काय विचार केलायस? कसा घेऊन जाशील? नाही 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 कदाचित तू स्वतःला पैलवान तर नाही समजत आहेस ना? हा नाहीये पैलवान, पण जर समदे एक झाले ना तर पैलवान बी बनू. हा भीम, एक उपाय आहे. काय? ठीक आहे बाबा, आम्ही येतोच. चल. काय नशीब आहे तुम्हा सगळ्यांचे. हो म्हणजे बघा ना, आता एवढ्या दिवसांपासून तहानलेले होतात, आज पाणी मिळाले तर आजारी पडलात. कधी पाण्यामध्ये कुत्रा मेलेला सापडतो. कुत्र्यासारखी अवस्था झाली आहे तुम्हा सगळ्यांची. अरे रामजी, हे सगळं बघून तुला असं वाटत नाही का की तुम्ही सगळे उगाच जन्माला आला आहात? या जमिनीवर ओझं आहात सगळेच्या सगळे. तसे रामजी, तू असे काय बोललास? हा, की तुझा मुलगा भीमराव तोंड न दाखवताच पळून गेला?
अरे मरू दे 2-4 लोकांना. रामजी, हा मृत्यू नाही आहे, उलट ही मुक्ती आहे. या सगळ्या प्रापंचिक समस्यांमधून यांची मुक्ती. कोणीही मरणार नाही. मी कोणालाच काही होऊ देणार नाही. आणि आयुष्यातल्या संकटांसोबत आम्ही संघर्ष करत राहू. संकटांना पाठ दाखवून पळायची सवय नाही आम्हाला. कामी क्रोधी लालची इनसे न भक्ति हो. भक्ति करे कोई सूरमा जाति बरन कुल खोय. आता ही काय नवी नाटकं आहेत या लोकांची. डेव्हिड सर, कुठे आहात? डेव्हिड सर, डेव्हिड सर. डेव्हिड सर, तिथे ना एक. अरे काय आहे, आंघोळ तरी करून द्या नीट. शांतपणे आंघोळ करू शकतो. तसेही 2 दिवसांपासून त्या भीमरावच्या नादामध्ये वैतागलेलो आहे. हो, तर त्रास अजून संपला नाहीये डेव्हिड सर. त्रास तर अजून सुद्धा आहे. माहिती नाही कशी काय त्या भीमरावला हे कळलंय की ते सगळे औषधे नकली होते. तो आमच्या समोर. काय प्रचंड देवजी, अहो आमच्या समोर सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलाय. आपल्याला काहीतरी करावं लागेल आताच, लवकर. आणि मोठे साहेब, जर ती लोक दवाखान्यात पोहोचली तर त्यांचा इलाज होईल. एक डॉक्टर इलाज नाही करणार तर दुसरा करेल. मोठे साहेब, आपल्याला लवकरच काही करावं लागेल. हे काम करा. हा, बोला तुम्ही. हा, तुम्ही लोक आरामात बसा, एकदम शांतपणे. मी रेडी होऊन येतो लगेच. डेव्हिड सर, ठीक आहात ना तुम्ही? काय बोलत आहात? तुम्हाला आमचं म्हणणं समजत नाहीये. ही गोष्ट अतिशय गंभीर, सिरियस, खूपच सिरियस गोष्ट आहे. आपल्याला अर्जंटली काहीतरी करावं लागेल. काय प्रचंड देवजी, बोला. मी बोललो ना, तुम्ही शांतपणे बसा. बसा शांतपणे. नरोत्तम, मोठे साहेब आम्हाला कळतच नाहीत. बरोबर बोलला. बस, चला. अरे थांबा, कुठे जातात? हॉस्पिटलमध्ये आता जागा नाहीये, त्यांना इथे बाहेरच ठेवा. इथेच ठेवा याचा काय अर्थ आहे? आणि आम्ही इथे ठेवू देखील, पण तुम्ही जे औषध दिलं होतं ते योग्य नव्हतं. हे काय वायफळ बोलतोस तू? तू का डॉक्टर आहेस? तू कशावर ठरवलंस की औषध बरोबर नव्हतं? हा, हे बघा, ही वेळ करण्याची किंवा चूक बरोबर करण्याची वेळ नाहीये. आम्हाला दुसऱ्या डॉक्टरांना दाखवायचंय. तुम्ही डॉक्टरांना बोलवा. हे बघा, माझं म्हणणं आहे का, हॉस्पिटलमध्ये आता जागा नाहीये, तुम्ही यांना इथं ठेवा, मी दुसऱ्या डॉक्टरांना घेऊन येतो. अहो, तुम्हाला समजत नाहीये का मी काय बोलतोय? भीमपोरा, हे समजांना इथंच ठेवूया. बाकी समजांना इथं घेऊन येऊयात, मग बघू काय होतंय ते. ठीक आहे बाबा, ठेवा, व्यवस्थित ठेवा.
सावकाश सावकाश, आरामात आरामात. Sorry to keep you waiting, gentlemen. आशा करतो की मी जास्त वेळ नाही लावलाय. लक्षपूर्वक ऐका, लक्षपूर्वक ऐका तुम्ही दोघं. मी जे सांगणार आहे ते. हॉस्पिटलच्या समोर तो भीमराव त्याच्या लोकांच्या उपचारासाठी रडत ओरडत पाया पडत राहील, पण तरी देखील त्याच्या लोकांवर उपचार नाही होणार. तेव्हा त्याला लक्षात येईल की त्याच्यासारख्या लोकांच्या उपचारासाठी आपल्यासारख्या मोठ्या लोकांकडून म्हणजेच शासन व्यवस्थेकडून दिलेली एक भीक आहे. आणि भीक देणं देणाऱ्याच्या इच्छेवर अवलंबून असतं. परंतु यावेळी माझी इच्छा नाहीये की मी त्याला उपचाराची भीक देईन. मरा मरा सगळेच्या सगळे. आरामात. बाबा तुम्ही इथेच थांबा, मी त्यांच्याशी बोलून येतो. थांबा. हे पहा, डॉक्टर साहेब आता उपलब्ध नाहीयेत, थोडे कामात आहेत. तुम्ही सगळे त्यांची इथेच वाट पहा. वाट बघा म्हणजे? तुम्हाला दिसत नाहीये का लोक मरतायत इथे? कमीत कमी उपचार तरी सुरू करा. एवढीच जास्त काळजी आहे तर तुम्ही स्वतः जाऊन उपचार करा ना. आमच्या सगळ्यांचा वेळ वाया घालू नका. तुमच्यासोबत वाद घालण्यात काही अर्थच नाहीये. मी स्वतः आतमध्ये जातो आणि डॉक्टरांना घेऊन येतो. थांबा, मी जातो. बाहेर जा तुम्ही. बाहेर जा सगळे. बाहेर जा. काय करताय बाहेर जा. तुम्ही? बाहेर जा. काय करताय? दरवाजा का बंद करताय तुम्ही? दरवाजा उघडा. दरवाजा उघडा. दरवाजा का बंद केलाय तुम्ही? अरे हॉस्पिटल आहे, घर नाहीये तुमचं. उघडा दरवाजा. दरवाजा उघडा. दरवाजा उघडा. उघडा दरवाजा. दरवाजा उघडा. असं नका करू. असं करू नका. काय 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 हे काय वागणं आहे? इथे इथे लिहिलेलं आहे ना की हॉस्पिटलच्या परिसरात शांतता राखावी. चांगले वागत आहात तुम्ही सगळे. अशाच वागणुकीचे आणि याच जागेचे हकदार आहात. नरोत्तम, जो तुझ्यासोबत डोकं लावण्याचा वेळ नाहीये माझ्याकडे. बाबा मी असं करतो, मी कुठल्या बाहेरच्या डॉक्टरांना बोलवून येतो, त्यांच्याकडून उपाय करू. रमा तोपर्यंत तू दरवाजा उघडण्याचा प्रयत्न कर. दरवाजा उघडा. चुप. हा जो दरवाजा बंद झाला आहे ना, हा प्रतीक आहे की येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक दरवाजा तुम्हा सगळ्यांसाठी बंद होईल. हे दिवसेंदिवस तुम्ही सगळे जे उद्धटपणा करण्याची हिम्मत करत आहात, ही हिम्मत तुटेल. आणि अशी तुटेल की यापुढे येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही बंद दरवाजाला उघडण्याची हिम्मत करणार नाही तुम्ही सगळे. पुढे जेव्हा तुम्हाला एखादा बंद दरवाजा दिसेल तेव्हा तो बघूनच तुम्ही सगळे दबक्या पावलांनी उलट दिशेने पळाल. बंद दरवाजे बघून घाबराल, थरथरणार तुम्ही सगळे. दरवाजा उघडा. चप. नाही समजणार. अगं या म्हाताराला काहीतरी बोलू दे. रामजी बोल बोल बोल, काही बोल. तसाही वेळ खूप कमी उरला आहे. हो म्हणजे ह्या सगळ्या बेशुद्ध लोकांपैकी 2-4 जरी मेले
तर काही बोलण्या कुवतीचे उरणार नाहीत, कारण यांच्या मृत्यूची जबाबदारी तुझी आणि तुझ्या त्या मुलाची भीमरावची असेल, समजलास?